नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते मस्त गरम गरम अशी गुळाची पुरी। तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेले आहे। इथे एक मोठी वाटी भरून हे मी पीठ घेतले गव्हाचं चाळून मस्त। त्यासाठी आपल्याला इथं मी 3 चमचे छोटे इथं आपण रवा घेतला आहे बारीक। आपल्याला लागणार आहे गूळ 1 वाटी भरून, मीठ लागणार आहे थोडंसं, थोडे पांढरे तीळ घेतलेत आपण, तळण्यासाठी तेल आणि पाणी। गूळ आता सगळ्यात प्रथम आपण हा गूळ किसून घेतलेला आहे बारीक मी, त्यामध्ये टाकूया आपण पाणी। ह्याला लागण असंच आपण पाणी टाकणार आहे आणि मस्त हा गूळ ह्याच्यामध्ये बारीक आहे त्यामुळे तो पटकन विरघळला जातोय। इथं आपण छान असं हे गूळ खिसून मस्त त्या पाण्यात टाकून विरघळून घेतलेलं आहे आपण। अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे, 1 अर्धा प्याला, आणि त्याच्यामध्ये हा 1 वाटी गूळ मी मस्त बारीक असा पूर्णपणे वितळून घेतलेला आहे। पूर्ण वितळला आहे बघा हा गूळ, खिसल्यामुळे पटदिशीने वितळला आहे, वेळ लागला नाही आहे। पुऱ्यांचं पीठ मळून घेतो आहे, त्यासाठी इथे हे पीठ घेतले 1 वाटी भरून, हे चाळून स्वच्छ करून घेतलेले हे टाकूया आपण। ह्यात रवा टाकते, रव्यामुळे आपल्या पुऱ्या छान कडक आणि फुगलेल्या राहतील, त्यासाठी इथं मी बारीक रवा टाकला 3 चमचे। आपल्याला लागणारे मीठ चवीनुसार। आता इथं आपण पिठामध्ये मीठ रवा टाकून घेतलेला आहे। एक चमचा भर तेल, ह्यात आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आता। आणि आता हे गुळाचं जे पाणी बनवले आपण हे ह्यात टाकतोय। लागलं असं पाणी टाकून ह्याला आपण पीठ मळून घेऊया। आपल्याला चपातीसारखंच पीठ मळून घ्यायचं आहे हे। छान आपलं आता हे पीठ मळून झाले। ह्या पिठाला गुळामुळं आणि रव्यामुळं जास्त कडकपणा आलेला आहे, पण हे जर आपला रवा भिजला की छान असं मऊ होईल। तेवढंच आपल्याला अख्खं गुळाचं पाणी लागलेलं आहे, जेवढं मी केलं होतं तेवढं। छान आपलं मळून झाले, तेव्हा आपण थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा ह्याला छान मळून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलं आहे, मस्त पिठाचा गोळा झाला आहे बघू शकता। आता आपलं पीठ छान मळून झाले, त्याला आपण 5 मिनिटं असं झाकून ठेवूया। तेल टाकायला ठेवलेले बारीक असं। आपण एक पोळपट भरून पोळी काढून घेणार आहे। आता ह्याच्यावर आपण थोडे तीळ टाकले, नाही टाकले तरी चालते, थोडेसे मी टाकले छान दिसतात म्हणून। प्रवासात पण घेऊ शकता। मुलांना आपण जर असं
आधीमध्ये काही खाऊ वाटलं तर पटकन करू शकतो किंवा चहा बरोबर पण खूप सुंदर लागतात. अशा पद्धतीने त्या जाडीची पोळी लाटून घेतली आपण मस्त. आपण पुऱ्या करायला झाकण घेतलं मी. अशा पद्धतीने ह्या पुऱ्या आपण आता सगळ्या पहिल्या तर करून घेऊया. सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेतल्यात. आपण तेल पण घेऊन आपले मस्त या बारीक गॅसवर पुऱ्या तळून घेतल्यात आपण. कारण गुळ असल्यामुळे ह्या पद्धतीने करपल्या जातात. पुरीला पटपट आपण उलट पालट करतोय कारण की जास्त लाल व्हायला नाही पाहिजे. पण गोळ असल्यामुळे त्याचा कलर पटकन बदलला जातो. मस्त आपल्या पुऱ्या तयार झाल्यात बघू शकता. कलर पण खूप छान आला आहे बघू शकता. अशा प्रकारे आपण या गूळ टाकून मस्त गोड पुऱ्या तयार केलेल्या आहेत. खूप छान झालं, फुगल्यात मस्त. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.